नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला दिसणारे हे असंख्य जीव, झाडं, फुलं, प्राणी हे फक्त सुंदर नाहीत, तर ते एका खूप मोठ्या न दिसणाऱ्या जाळ्याचा भाग आहेत. हेच जाळं म्हणजे आपल्या पृथ्वीवरचं जीवन, तिची जैवविविधता. पण आज हेच जाळं तुटण्याच्या धोक्यात आहे. चला तर मग ह्या विश्लेषणात आपण जैवविविधतेचं हे रहस्य उलगडूया आणि पाहूया की आपलं भविष्य याच्याशी कसं जोडलेलं आहे. चला, एका कोड्यापासून सुरुवात करूया. जरा विचार करा, आपल्या ताटातला भात आणि हजारो किलोमीटर दूर असलेलं ॲमेझॉनचं जंगल यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? पण याचं उत्तर थेट जैवविविधतेच्या मूळ संकल्पनेशी जोडलेलं आहे आणि आज आपण मिळून हेच कोडं सोडवणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी जैवविविधता म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग तिचे वेगवेगळे स्तर कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर हॉटस्पॉट्स नावाच्या एका महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलू, विशेषतः भारतातील हॉटस्पॉट्सवर. आणि शेवटी हे सगळं आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं काय आहे यावरही नजर टाकू. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. हा शब्द आपण सारखा ऐकत असतो, बरोबर? पण याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे आपल्या पृथ्वीवरच्या जीवनाची एक अविश्वसनीय अफाट दुनिया. पण गंमत म्हणजे ही संकल्पना फक्त वेगवेगळ्या प्राणी आणि वनस्पतींपुरती नाहीये. तर यात एकाच प्रजातीतले जेनेटिक फरक, वेगवेगळ्या प्रजाती आणि हो, जंगलं, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा यांसारख्या पूर्णच्या पूर्ण परिसंस्था या सगळ्याचा समावेश होतो. हे सगळे घटक मिळून एक इतकं गुंतागुंतीचं जाळं तयार करतात की ज्यावर आपल्या पृथ्वीवरचं सगळं जीवन टिकून आहे. बरं, पण एवढी मोठी विविधता मोजायची कशी? यासाठी शास्त्रज्ञ काय करतात ते याकडे 3 वेगवेगळ्या लेव्हल्सवर बघतात. आणि हो, या तिन्ही लेव्हल्स एकमेकांशी जोडलेले आहेत. चला तर मग पाहूया हे 3 मूलभूत घटक कोणते आहेत ते. सगळ्यात पहिला स्तर आहे जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे अनुवांशिक विविधता. सोप्या भाषेत एकाच प्रजातीच्या जीवांमध्ये असलेले छोटे छोटे फरक. दुसरा आहे स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे प्रजातीय विविधता, म्हणजे एका विशिष्ट भागात किती वेगवेगळ्या जातीचे जीव राहतात. आणि तिसरा इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजे परिसंस्था विविधता. यात येतात जंगलं, वाळवंट, समुद्र असे वेगवेगळे नैसर्गिक अधिवास. आणि महत्त्वाचं म्हणजे हे तिन्ही स्तर एक दुसऱ्यात पूर्णपणे गुंतलेले आहेत. आता जेनेटिक डायव्हर्सिटीचं महत्त्व समजून घेण्यासाठी एक जबरदस्त उदाहरण आहे आपल्या भारतात. फक्त भारतात तांदळाच्या 50,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जाती आहेत. 50,000. ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजे समजा हवामान बदललं किंवा एखादी नवीन कीड आली तर तिला तोंड देऊ शकणारी जात आपल्याकडे कुठेतरी उपलब्ध असणारच. आपल्याकडे हजारो पर्याय आहेत. हीच तर आहे या जेनेटिक डायव्हर्सिटीची ताकद. ओके, तर आपण जैवविविधतेचे स्तर समजून घेतले. आता अशा काही खास जागांबद्दल बोलूया जिथे ही जैवविविधता अक्षरशः ओसंडून वाहते. पण एक वाईट बातमी आहे. जिथे जीवन सर्वात जास्त आहे तिथेच धोकाही सर्वात मोठा आहे. याच ठिकाणांना बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स असं म्हणतात. हॉटस्पॉट म्हणजे काय? तर हा एक असा भाग आहे जिथे स्थानिक प्रजातींची संख्या खूप जास्त असते. स्थानिक प्रजाती म्हणजे अशा ज्या जगात फक्त आणि फक्त त्याच ठिकाणी सापडतात, दुसरं कुठेही नाही. पण हॉटस्पॉट असण्यासाठी एक दुसरी आणि खूप गंभीर अट आहे. ती म्हणजे या प्रदेशाला माणसांमुळे मोठा धोका निर्माण झालेला असतो. तर कुठल्याही जागेला हॉटस्पॉटचा दर्जा मिळवण्यासाठी 2 अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिली अट आहे वनस्पतींबद्दल. त्या प्रदेशात कमीत कमी 1,500 म्हणजे 1,500 स्थानिक व्हॅस्क्युलर प्लांट्स असायला हवेत. म्हणजेच अशा वनस्पती ज्या जगात इतर कुठेही सापडत नाहीत. विचार करा, 1,500. यावरूनच त्या जागेची समृद्धी लक्षात येते. आणि दुसरी अट खरं तर ही खूपच धक्कादायक आहे. त्या प्रदेशाने आपला मूळ नैसर्गिक अधिवास म्हणजे त्याचं जे मूळ रूप होतं ते तब्बल 70% गमावलेलं असावं. याचा अर्थ सरळ आहे, जिथे जीवन सर्वात जास्त आहे तिथेच ते सर्वात जास्त धोक्यात आहे. आणि म्हणूनच या हॉटस्पॉटचं संरक्षण करणं खूप खूप जास्त महत्त्वाचं बनतं. बरं, ही झाली जगातली गोष्ट. पण आपल्या भारताचं काय?
तर भारत हा जगातल्या सर्वाधिक जैवविविधता असलेल्या देशांपैकी एक आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे असे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 4 हॉटस्पॉट्स आहेत. हे 4 हॉटस्पॉट्स कोणते? तर दक्षिणेकडे आहे पश्चिम घाट, ईशान्येला आहे पूर्व हिमालय, पूर्वेकडे येतो इंडो-बर्मा प्रदेश आणि समुद्रात अंदमान निकोबार बेटांसकट असलेला सुंडालँड प्रदेश. हे 4 प्रदेश म्हणजे अक्षरशः भारताची नैसर्गिक संपत्ती आहेत. ठीक आहे, आपण जागांबद्दल बोललो. आता बोलूया तिथल्या रहिवाशांबद्दल, म्हणजे तिथे राहणाऱ्या जीवजंतूंबद्दल, प्राणी-पक्ष्यांबद्दल, कारण यापैकी अनेक जण आज आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. आपण एंडेंजर्ड स्पीशीज किंवा लुप्तप्राय प्रजाती असं ऐकतो. याचा सोपा अर्थ असा आहे की असा जीव जो जंगलातून कायमचा नाहीसा होण्याच्या, म्हणजे नामशेष होण्याच्या अगदी काठावर उभा आहे. आणि या हॉटस्पॉट्समध्ये अशा प्रजातींची संख्या खूप जास्त आहे. आपल्या भारतात बोलायचं झालं तर भारतीय हत्ती, फक्त पश्चिम घाटात सापडणारं सिंहपुच्छ वानर, बेडकांच्या तर असंख्य स्थानिक प्रजाती, हे सगळे आज धोक्यात आहेत. आणि ही तर फक्त काही नावं झाली. ही यादी खूप मोठी आहे आणि हीच चिंतेची बाब आहे. पण प्रश्न हा आहे की या प्रजाती धोक्यात का येत आहेत? याला जबाबदार कोण? आणि याचं उत्तर दुर्दैवाने आपल्याचकडे आहे: मानवी हस्तक्षेप. मग ते जंगलतोड असो, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर असो किंवा वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी, हीच मुख्य कारणं आहेत. ओके, तर आत्तापर्यंत आपण बरंच काही पाहिलं, पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. ही जैवविविधता, हे हॉटस्पॉट्स, ह्या धोक्यात आलेल्या प्रजाती, ह्या सगळ्याचा आणि आपला काय संबंध? हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. हे हॉटस्पॉट्स म्हणजे निसर्गाच्या जेनेटिक बँका आहेत असं समजा. या जागा संपूर्ण पर्यावरणाला स्थिर ठेवतात आणि जगातल्या सगळ्यात जास्त धोक्यात असलेल्या प्रजातींसाठी हाच शेवटचा आधार आहे. म्हणून त्यांचं संरक्षण करणं म्हणजे फक्त काही प्राणी वनस्पती वाचवणं नाही, तर ते आपल्या सगळ्यांच्या, आपल्या ग्रहाच्या भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न माथे सोडून जातोय. जर हे काही मोजके हॉटस्पॉट्स आपल्या जीवनाच्या विविधतेचे साठे असतील, तर विचार करा, ज्या दिवशी हे साठे रिकामे होतील त्या दिवशी संपूर्ण निसर्गाच्या चक्राचं काय होईल? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.